नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बाकी कुणाला कळो न कळो, पण कुठून कोणता मार्ग जाणार आहे, नवीन भूसंपादन कुठे होणार आहे, हे शासकीय अधिकाऱ्यांना कळतं, राजकीय नेत्यांना कळतं आणि आता लक्षात येत आहे की भोंदू बाबांना पण कळतं. कारण अशोक खरातचा मुख्य धंदा हा महिलांचं लैंगिक शोषण करणं हा नसून, म्हणजे त्याला त्यातनं विकृत आनंद मिळतच होता. तो आनंद कशाचा होता माहिती आहे? तर हा भोंदू खरात हा पण उच्च कुलीन, उत्पन्न असलेल्या राजकीय नेत्यांची जवळीक असलेल्या महिलांचा उपभोग घेऊ शकतो, अशी एक विकृती त्याच्या मनात होती. आणि मग अगदी कोवळ्या वयाच्या मुली सुद्धा या खराच्या कचाट्यातून सुटलेल्या नाहीत असं दिसतंय. पण त्याहून त्याची विकृती ही जशी जशी बाहेर येते आहे, त्या विकृतीची जेवढी चर्चा होते, कारण आता मी पश्चिम बंगालमध्ये आहे आणि ज्या गावामध्ये हा खरात काळी जादू शिकला असं म्हणतात, त्या गावाच्या दिशेनं चाललोय. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं सर्वांगीण प्रबोधन व्हावं. कारण अशी काही काळी जादू वगैरे काही प्रकार नसतो. एक अनेक वेळेला समजावून सांगितलंय आपल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी, ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय आणि इतकी मोठी आपली परंपरा संताची. त्या परंपरेमधल्या प्रत्येकानं सांगितलं की काळी जादू वगैरे काही नसतं. तुम्ही हवं तर विठ्ठलाची पूजा अर्चा करा. विठ्ठलाला विचारा हवं तर तुम्ही, कारण विठ्ठलानं सांगितलंय की मला कुठल्याही कर्मकांडाची गरज नाहीये. अशा वेळेला की जेव्हा या भोंदू खराच्या काळ्या जादूची चर्चा होते, तर मी त्या दिशेनं चाललो आहे, ज्या दिशेनं भोंदू बाबा हा हा खरात हा काही काळी जादू शिकला वगैरे असं म्हणतात. तारापीठ नावाचा भाग आहे तिथे, जिथे स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये रात्रंदिवस प्रेत जळत असतात आणि तिथं बसून लोक काळी जादू शिकतात असं म्हणतात. बघूया. काल तर आम्ही बोललो बंगालमधल्या मराठी जनांना, जे 100-125 वर्षाहून बंगालमध्ये राहतात, त्याने सांगितलं की हो, चर्चा आहे बंगालमध्ये की अशा पद्धतीची काळी जादू असते वगैरे, पण प्रत्यक्षामध्ये काळी जादू कुणी केल्याचं आमच्या ऐकण्यात नाही, पाहण्यात नाही. सो इंटरेस्टिंगली असं दिसतं आहे की मी जसं म्हणालो तसं कुठेही नवीन रिंग रोड होणार असेल, नवीन एखादा महामार्ग होऊन त्याचं भूसंपादन होणार असेल, तर मला बिलकुल आश्चर्य वाटत नाही, कारण ही एक मोठी साखळी आहे. फक्त त्या साखळीत आता भोंदू बाबा अशोक खरात आला आणि मग आता लक्षात येत आहे, जे मी महाराष्ट्राला सर्वात आधी सांगितलं, की हा भोंदू खरात याचा मुख्य धंदा हा महिलांचं लैंगिक शोषण करणं हा नसून काळे पैसे पांढरं करणं हा आहे. शक्तीपीठ ज्याची अलाइनमेंट मी महाराष्ट्राला सांगितली ती गरजेची होती, कारण हे तर कळलं पाहिजे होतं की कुठल्या जमिनीमध्ये कशा पद्धतीचं भूसंपादन होणार आहे, 13 जिल्ह्यातनं हा महामार्ग जातो आहे, किती तालुक्यातनं जातोय वगैरे. तर ती इतकी सिक्रेसी मेंटेन केलेली आहे है ना, की कुणालाच माहित नसतं की कुठून ती अलाइनमेंट जाणार. ज्या वेळेला आम्ही हे महाराष्ट्राला सांगितलं, त्याच्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे, अगदी विधिमंडळात ज्यांचं सदस्यत्व आहे अशा नेत्यांचे फोन आले आणि मग आम्ही त्यांना ती अलाइनमेंट दिली. का दिली? कारण त्या अलाइनमेंट बद्दल इतकी उत्सुकता आहे की कोणत्या गावातनं ती जाणार आहे. पण भोंदू खरातला ते खूप आधी माहिती आहे. भोंदू खरातला हेही माहिती आहे की नाशिक इथे जो रिंग रोड होणार आहे तो नेमका रिंग रोड कुठं असणार आहे. आणि मग त्या भोंदू खरातनं नाशिकच्या रिंग रोडवरती 6 एकर जमिनी खरेदी केली. आता तुम्ही कल्पना करा की जशी नाशिकमध्ये त्यांनी ती जमीन खरेदी केली, तशीच त्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या कळमन गावामध्ये जमीन खरेदी केली. आणि ती खरेदी करत असताना प्रत्यक्षामध्ये तिथे रेडी रेकनरचे जे दर आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वाढीव किमतीनं आणि बाजारभावापेक्षा सुद्धा कितीतरी अधिक वाढीव किमतीनं, म्हणजे त्या गावामध्ये, कळवण गावामध्ये 5 ते 6 लाख रुपये एकर असे जमिनीचे दर आहेत. या बोंदू खरातनं स्वतःच्या बायकोच्या नावावर जी काही 10-12 एकर जमीन खरेदी केली, ज्याच्यासाठी 2,24,00,000 रुपये मोजल्याचं दाखवलं, तर ती जमीन त्यांनी 25 लाख रुपये प्रति एकर ह्या दरानं खरेदी केली. का? कारण जेव्हा भूसंपादन होईल त्यावेळेला रेडी रेकनरच्या दराच्या आणि तुमच्या व्यवहाराच्या 5 पट असेल. तुम्ही इमॅजिन करू शकता की 25 लाख रुपये एकरनं घेतलेली 2,24,00,000 रुपयाची जमीन त्याच्या 5 पट, म्हणजे 2 लाखाच्या 5 पट, 10 ते 12-15 कोटी रुपयाला सरकार खरेदी करणार. आता ही जमीन ही त्यांना स्वतःच्या बायकोच्या नावावर खरेदी केलेली आहे. त्यामुळे तो पैसा, जो काळा पैसा त्या जमिनीच्या खरेदीसाठी गेला होता, तो पांढरा झाला.
आणि आता सरकारनं सांगितलंय की भूसंपादन झाल्यानंतर TDS किंवा इन्कम टॅक्स तो पण आम्ही लावणार नाही. म्हणजे तो आणखी कित्येक पटीमध्ये फायदा झाला, असं ह्या भोंदूखरातनं अनेक ठिकाणी केलं असण्याची शक्यता आहे. आणि मी पुन्हा सांगतो, एकही शासकीय अधिकारी अद्यापपर्यंत सरकारनं अटकेत टाकलेलं नाही ना त्याला सेवेतनं काढलंय. उघड उघड दिसतं आहे की भोंदूखरात बरोबर काही IPS अधिकारी, काही महसूल यंत्रणेतली मंडळी, काही RTO डिपार्टमेंटमधले लोक हे पूर्णपणे गुंतलेले आहेत. हँड इन ग्लो आहे त्यांचं. काही राजकीय नेत्यांचं तर आता चौकशी सुरूच आहे. त्यामुळं या भोंदूखरात बरोबर ज्या ज्या लोकांनी हे आर्थिक व्यवहार करून महाराष्ट्र शासनालाच करोडो रुपयाचा चुना लावला असावा पूर्वी किंवा लावण्याचं ठरवलंय, त्यांना कधी अटक करणार सरकार? त्यांना आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे. जसं काय ते नाशिक पोलिसांचं आत्ताचं ब्रीद वाक्य दिसतंय मला, त्या कॉर्पोरेट जिहादमध्ये पण दिसलं. तो दुसरा जो संस्था चालक होता ज्यानं महिलांचं शोषण केलं त्याच्यात पण दिसलं, आणि भोंदूखरात मध्ये पण दिसलं. नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा, नाशिक जिल्हा काय, हे सगळं जे आहे ना ते त्याच वेळेला खरं होईल जेव्हा तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांना बेड्या ठोकाल, त्यांच्या तोंडावरती काळे कपडे बांधाल आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर करणार. अन्यथा हे केवळ राजकीय कारणासाठी वापरलं जाणारं आणखीन एक प्रकरण, याच्या पुढे ते जाणार नाही. श्री रोहित पवार आज जे म्हणाले की हे सगळं प्रकरण ठराविक पद्धतीनं काढलं गेलं वगैरे, मला असं वाटत नाही. पण त्यातला त्यांचा हा जो म्हणण्याचा भाग आहे की हे राजकारणासाठी वापरलं जाईल, मला त्याच्याबद्दल वाटतं की हे राजकारणासाठी निश्चितपणे वापरलं जाईल. कारण अजून तरी ज्या पद्धतीचे फोन कॉल डिटेल्स आले त्याच्यामध्ये श्री एकनाथ शिंदे तत्सम मंडळींचे आले, पण कोण अधिकारी होते, राईट? कोणाकोणाची ह्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती खरात बरोबर, याचे तपशील कसे आपल्याला अजून कळलेले नाहीयेत. बाय द वे, खरातला वेळ लागण्याची शक्यता आहे आणि हे होऊ शकतं किंवा तो प्रिटेंड तरी करेल, असं तो दाखवेल की मला वेळ लागले, कारण ती एक स्ट्रॅटेजी असते. तो म्हणतो की आता मला वाटत नाही मी याच्यातनं सुटेल, कारण 19 गुन्हे दाखल झालेत. तर त्या 19 गुन्ह्यामध्ये असं दिसतं आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यानंतर कुठल्याही व्यक्तीला, तो कितीही घातक गुन्हेगार असू दे, अस्वस्थ वाटणं, त्याचा BP वाढणं, झोप न येणं, अशा सगळ्या गोष्टी होती. पण नंतर मी हे बघितलंय, काही राजकीय नेत्यांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आठवून पहा. 1.5 वर्ष, 2-2 वर्ष ही मंडळी जेव्हा जेलमध्ये होती त्यावेळेला त्यांना हार्ट अटॅक आला, हृदयाची काय अमुक झालं. नंतर जेव्हा ती जेलच्या बाहेर आली त्यावेळेला त्याच मंडळींनी आपण कसे फायटर आहोत असं सांगायला सुरुवात केलं. हा खरात तेच करणार. आता त्या खरातलं वेड लागल्याची बातम्या येत आहेत की अस्वस्थ आहे तो, मला वाटत नाही यातनं बाहेर पडेल वगैरे. हे अशा पद्धतीची ढोंग हा करत राहील. पण मूळ मुद्दा असा आहे, तो जास्त व्यापक आहे की शक्तीपीठाची अलाइनमेंट फोडली कोणी, त्याला ती कशी कळली की त्या गावातनं, कळवण गावातनं जमीन जाणार आहे, त्याला हे कसं कळलं की नाशिकच्या रिंग रोडवरती जमीन खरेदी होणार आहे. त्यामुळं हे जे खरे गुन्हेगार आहेत या देशाचे ना, त्यांना अटक करून प्रसंगी फटके लावून कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावरची जोपर्यंत तुम्ही काळे कपडे टाकून त्यांची वरात काढणार नाहीत, तोपर्यंत खरात सारखे हे जे भामटे आहेत ते असेच फोपावतात. सो बघूया आज आपण खराची काळी जादू बंगालमध्ये आहे मी.